नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लॉ 5 इयर म्हणजेच LLB 5 इयर ऍडमिशन 2025 चं कॅप शेड्यूल डिक्लेअर झालेलं आहे आणि सर्व कॅप शेड्यूलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याच्यामध्ये मग अल्फाबेटिक लिस्ट केव्हा डिक्लेअर होणार आहे, त्यानंतर फॉर्म एडिट करायचा असेल तर तो आपण केव्हा करायचा आहे आणि फर्स्ट कॅप राऊंड साठी कॉलेज ऑप्शन फॉर्म केव्हा भरायचा आहे, त्याची तारीख काय आहे ती डिक्लेअर झालेली आहे. या सर्व गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा. तर मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही जेव्हा LLB 5 इयरच्या ऑफिशियल वेबसाईटला येता तर आजच म्हणजे 23 जुलै 2025 रोजी एक नवीन अपडेट या ठिकाणी आलेला आहे. हे नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. तर यावरती तुम्हाला कॅप टेंटेटिव्ह शेड्यूल LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स यावरती क्लिक करायचं आहे. आता तुम्ही जसं इथं क्लिक कराल तर तुम्हाला दिसेल की नोटीस 22 जुलैला तयार झाली होती, परंतु ऍक्च्युअल मध्ये 23 जुलैला ही आपल्यापर्यंत आलेली आहे. आणि यामध्ये तुम्ही पाहत असाल तर कॅप राऊंड फर्स्ट कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन 26/6/2025 ते 18/7/2025 हा टप्पा पूर्ण झालाय. ई स्क्रुटिनी काल शेवट दिवस होता, ती देखील पूर्ण झालेली आहे. आता डिस्प्ले ऑफ अल्फाबेटिकल लिस्ट फॉर कॅप राऊंड फर्स्ट ही 24/7/2025 म्हणजे उद्या अल्फाबेटिकल लिस्ट पब्लिश होईल. त्यानंतर रिसॉल्विंग ग्रॅव्हेन्सेस रिलेटेड टू अल्फाबेटिकल लिस्ट कॅन्डिडेट्स रीड द ऍप्लिकेशन फॉर्म अँड अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स थ्रू कॅन्डिडेट लॉग इन इफ रिक्वायर्ड. आणि तुमचं जर काही फॉर्म मध्ये मिस्टेक झाली असेल किंवा काही ग्रॅव्हेन्स असेल तर तुम्ही तुमचा फॉर्म उद्यापासून 25 तारखेपासून ते 27 तारखेपर्यंत एडिट करू शकता. एखादं डॉक्युमेंट चुकलंय, तुम्हाला कॅटेगरी चेंज करायची किंवा इतर काही कारण असतील तर या 25 ते 27 या 2 दिवसाच्या कालखंडामध्ये तुम्ही तुमचा फॉर्म जर गरज असेल तर अनलॉक करून एडिट करू शकता. त्यानंतर पुढची स्टेप आहे पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर कॅप राऊंड फर्स्ट. तर ती 30/7/2025 सायंकाळी 5 नंतर ही मेरिट लिस्ट पब्लिश होणार आहे. आणि मग महत्वाचा टप्पा जो आहे तो म्हणजे कॉलेज ऑप्शन फॉर्म फिलिंग फॉर कॅप राऊंड फर्स्ट अँड कॅप राऊंड सेकंड. तुम्हाला एकदाच दोन्ही राऊंड साठी कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. त्यासाठी 3 दिवस कालावधी दिलेला आहे. 1 ऑगस्ट 2025 ते 3 ऑगस्ट 2025. आणि तुम्ही एकदा का हा फॉर्म भरलात तर तो लॉक होऊन जाईल. त्यामध्ये तुम्हाला परत 2 राऊंड पर्यंत, पहिल्या आणि दुसऱ्या राऊंड पर्यंत चेंजेस करता येणार नाहीत. तुम्हाला वाटेल की हे फर्स्ट राऊंडला मी देतोय, दुसऱ्या राऊंडला मी याच्यामध्ये चेंजेस करेल, तर असं होणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक दोन्ही राऊंड साठी याच वेळेमध्ये तुम्हाला कॉलेज चॉईसेस द्यायचे आहेत. आणि मग अलोकेशन ऑफ राऊंड फर्स्ट म्हणजे तुम्ही भरलेल्या ऑप्शनच्या आधारे तुम्हाला कॉलेज अलॉटमेंट 6 तारखेला समजणार आहे सायंकाळी 5 नंतर की तुम्हाला कुठलं कॉलेज भेटलेलं आहे. आणि एकदा का तुम्हाला कॉलेज भेटलं की लगेच 7 तारखेपासून ऍडमिशन प्रोसिजर सुरू होईल. 7, 8 आणि 9 या 3च दिवसामध्ये तुम्हाला कॅप राऊंड फर्स्ट साठी ऍडमिशन घ्यायचं आहे. तुम्ही 10 तारखेला गेलात तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार नाही. कॅन्डिडेट्स रिपोर्ट या आता आपण पाहिलं 7 ते 9 तारखेपर्यंत. कॉलेज अपलोड द ऍडमिटेड कॅन्डिडेट्स ऑन द पोर्टल. आणि ज्या ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन झालेलं आहे ती तारीख 11/8/2025 पर्यंत सर्व नावं वरती कॅप पोर्टलला माहिती ही कॉलेजने पुरवायची आहे. परंतु आपल्याला फक्त 9 तारखेपर्यंत टाइम हा भेटणार आहे. आणि मग त्यानंतर कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन फॉर अनरजिस्टर्ड सीईटी क्वालिफाईड कॅन्डिडेट्स फॉर राऊंड थर्ड लेवल राऊंड. आणि जर कुठल्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन करायचं आणखीन राहिलं असेल तर असे विद्यार्थी 1 ऑगस्ट पासून ते 23 ऑगस्ट पर्यंत त्यांचं रजिस्ट्रेशन करू शकतात. परंतु हे विद्यार्थी सेकंड कॅप राऊंड साठी इलिजिबल असणार नाहीत. हे फक्त थर्ड राऊंड साठी आणि फोर्थ राऊंड ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल लेवल राऊंड म्हणतो त्यासाठी इलिजिबल राहतील. तशीच प्रोसेस परत कॅप राऊंड 2 साठी असणार आहे. तर मित्रांनो, 1/8/2025 ते 3/8/2025 ही कॉलेज ऑप्शन फॉर्म भरण्याची डेट आहे, हे लक्षात घ्या.
मित्रांनो, असेच नवीन अपडेट तुम्हाला मिळत राहतील. त्यासाठी चॅनलला आणखी तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.